ग्रामसेवक सध्या राहायला कोणत्याच ठिकाणी तुमचं भाऊसाहेब मुख्यालय कोणतं आहे? ते राहणार मुख्यालयात राहतात त्यांचे प्रॉपर एवढं तर होऊ शकते असं. ठीक आहे. नाही नाही मी सांगतो मला उत्तर पाहिजे असं. नाही तुमचं काम काय आहे, तुमची तक्रार काय आहे ते सांगा. आणि ते जर जिथं राहत असन त्याने एक दिवस सांगितलं की मी इथं जायदारात राहतो. जायदारात कोणत्या घरात राहता, त्याला मानधन किती आणि या ग्रामपंचायतला किती. एक मिनिट मला बोलू द्या ना. मी तुम्हाला काय सांगतो, तुमचं काय काम आहे का ते कामच सांगू राहिलो मी. हे काय काम आहे का? मग तुमचं काय पर्सनल काम आहे का? अहो दुसरं मला तक्रार असली सांगा. मी ग्रामस्थ आहे, मला विचारायचं आहे ना. मला विचारायचा अधिकार आहे ना. तुम्ही कसं काय नाही म्हणता मला? नाही मला कसं काय दबाव नाही म्हणता? नाही मला बोलू द्या सर. मला विचारू द्या ना मी काय म्हणतो ते. मला चुकती आहे सर तुम्ही भाषा ही. मला विचारू द्या ना. मला तुम्ही विचारू द्या ना काय म्हणताय ते. मला विचारू द्या ना तुम्ही. मी तुम्हाला प्रश्न करू राहिलो. मी ग्रामस्थ आहे. नाही मला विचारू द्या. एक मिनिट मला विचारू द्या. तुम्ही निवारण करायला आले का? मला विचारू द्या ना तुम्ही. शासकीय कर्मचारी मुख्यालयाच्या गावी थांबले पाहिजे. मला विचारू द्या ना. मला विचारू द्या ना. मग त्या नियमाचं पालन झालं पाहिजे ना. एक मिनिट मला विचार पाटील माझा प्रश्न मला विचारायचा आहे. शासन निर्णय करतो ना मी. सगळे खाली बसा. मला विचारू द्या ना. सगळे खाली बसा. नाही मला विचारू द्या. माझे प्रश्न मला विचारण्याकरिता मी एक गावचा नागरिक आहे. मतदान करतो, पाणीपट्टी भरतो, घरपट्टी भरतो इथली मी. मला नाही मला विचारायचं आहे. मी विचारू नाही बोलतोच नाही ना. दबाव टाकण्याचा प्रश्न नाही. नाही मला माझे प्रश्न मला विचारायचे. बरं का? ग्रामसेवक लोक शासकीय कर्मचारी मुख्यालयाच्या गावी मला विचारू द्या ना. व्यवस्थित करत नाही. या गावची अवस्था पाहिलं तुम्हाला कळलं. शासन निर्णयाप्रमाणे बिल काढलं गेलं हे असं चालतं. स्टे ऑर्डर आल्यानंतर बिल काढलं. एक मिनिट अजून मला बोलायचं आहे ना. मला बोलायचं आहे ग्रामसेवक मुख्यालय राहत नाही अजून सांगा. अजून. त्याच्यानंतर इथं किती कर्मचारी आहे? ग्रामपंचायत किती कर्मचारी इथं मला त्यांच्या तारीख ते पाहिजे. कोण डाटा ऑपरेटर आहे, कोण कॉम्प्युटर ऑपरेटर आहे, ग्रामसेवक कोण आहे, शिपाई कोण आहे, हे पूर्ण मला पाहिजे. सगळ्या कर्मचारी MRHS मधून रोजगार हमी मधून तुम्हाला मिळून जाईल. मसुबा ते सोनवणे वस्ती आणि यांना मानधन किती हे रोडचं काम पत्रक असं करेल याचे बिल काढेल. तो रोड किती व्हायले अस्तित्वात आहे का नाही. कधी जाय रोड तो. आणि ग्रामसेवक इतर जायद्रात राहते एवढ्यात राहते जायद्रात ग्रामसेवक मुख्यालयाला राहतात का? राहतात तर त्यांना त्या खोलीला मानधन किती ते सुद्धा पुढं पाहिजे. शेती आहे रोड व्हायलाच नाही. चला ठीक आहे. या जर सखोल चौकशी नाही झाल्या